देवाला बाळू मामा देव बघा उतरला त्या देवाला शेजार आहे बघा ओ बिरदेव आलय तोरे त्या देवाला शेजार आहे बघा ओ बिरदेव आलय तोरे त्या दोन्ही देवांच्या आशीर्वादाने मान्याच्या या बघा कुळीला एक वाघ यो आला बघा व जलमाला एक वाघ यो आला बघा व जलमाला अनिल भाऊ नाव त्याला असा वाघ यो शोभून दिसला बघा 2021 सालाला काळान गाला गाठला 2021 सालाला काळान गाला गाठला यमदूताने या वाघाला असा कसा रे बघा चोरला दुःखाचा डोंगर त्यांच्या घरावर असा कसा रे कोसळला दुःखाचा डोंगर त्यांच्या घरावर असा कसा रे कोसळला बाळू मामाला एकच मागणे पुनर्जन्म द्यावा त्याला पाया देवाच्या पडून निंब्या ताप मारी तुझा हाडून पाया देवाच्या पडून तू निंब्या ताप मारी रजा हाडून देवा डंग्याया बघा सीदाला संत बाळू या मामाला देवा दारात बसली होती त्याच वेळा
अक्का मायेवाच्या कडीला लहानताना बाळ त्या जाग्याला एकवा संख्येला एकवाच्या शिराला भावाचा रिकामा पाळला होता त्या वेळेला आणि असा रिकामा पाळणा दिसाला ना मात्र त्या वेळेला निघून आल्या तिन्ही सांज वेळेला त्या चिचणी सुरनगरला अक्का मायेवा भैरी एकवा दरवाजाच्या तोंडाला हिराबाई जाईने बसली त्याच वेळेला आणि अशी बसलेली असं आली होती काय बोलाय मात्र त्या जाग्याला बेगा वेळेत एवढ्या बेगा प्रेमात हिरा विचार केला आणि हा खाली मारली होती तिला कुणाला आणि अशा हाकाळी मारली कुणाला मात्र त्या वेळेला त्या हिराबाई जाईनला मावशीचं नातं लावले मावशी पाणी जरा द्या मला प्यायला त्याच वेळेला आणि अशी लाली होती काय बोलाय मात्र त्या वेळेला हिराबाई जाईनीनं भरला तांबे दिला अक्का मायवा पाणी पिऊन म्हणे हरपत झाल्या आणि काय लागल्या तिला मात्र आता बोलायला विचार केला होता मनाला हे मावशी तिने सांग झाली बाळ आमच्या संगतीला वस्ती राहण्याला जागा द्या मला आजच्या दिवसाला हिराबाई जाईने ऐकून घेतलं त्याच वेळेला असं ऐकून घेऊन आली होती काय बोलाय मात्र त्या जाग्याला पायानुराच्या राचीला सकाळी जाचीला काय माझा वाडा घेऊन नाही जाणार त्याच वेळेला आणि असं एवढं बोलत असताना मात्र त्या वेळेला रावा म्हणून सांगितलं रावा म्हणून सांगितलं घरामध्ये आत गेल्या हिराबाई जाईनीनं लहानतान्या बाळाला दूध दिलं पाजायला दुधाला भानतान्या बाळाला पाजले
तिने सांज वेळा जीव खाऊन अर्प तिरपत झाल्या त्याच वेळेला आणि असा अर्पतिरपती झाल्यानंतर मात्र त्या वेळेला मध्यानीच्या वेळेला जीव खाऊन अर्प तिरपती झाल्या मधमाला हातरून टाकले निद्राचैन झाल्या त्याच वेळेला आणि असं निद्रासन होऊन काय करते मात्र आता हुयाला एवढ्याच वय एवढ्याच वेळेचे एवढ्याच वय एवढ्याच प्रेमाचे जशा काही मजानीच्या वेळा जेवल्या खाल्या गुजगुष्टी बोलल्या आणि निद्रासैन झाल्या होत्या मात्र त्याच वेळेला आणि अशा निद्रासन झाल्या असं मात्र त्या वेळेला टाकल्या निद्रासैन झाल्या भर मजानीच्या वेळेला ताका मायवाच्या मनात वाडा रुतला होता त्याच जाग्याला आणि अशा कामायवा काय आली होती विचार मनाचा करायला एवढे कळलं होतं त्या लहान तान्या बाळाला त्या काशलिंग बिरदेवाला त्याच वेळा बिरदेवाने काही करण्यात हा करायला बोलायला बिवे बोलायला लागेला वरे सांगायला बिवे सांगायला लागेला बिरदेवाने विचार केला मनाला वाडाचा भणीचे नाव पाहिजे करायला तांब्याचं पत्र तयार केलं मात्र त्याच वेळेला आणि असं तांब्याचं पत्र तयार केलं असं मात्र त्या वेळेला तांब्याच्या पत्रगाव मजकूर लागला द्यायला हलालचा धोंडा मात्र त्याच वेळेला उगारचं गवंडी चिचणीचं कामाडे बागीचा तुला सर्व सारं लिहलं मात्र त्याच वेळेला आणि असं सर्व सारे लिहून मात्र त्या वेळेला अख्खा मायवाच्या वाडा नावावरती केला तारखा सर्व साऱ्या लिहला आणि मायवाला निधी जागे करून काय लागला आता बोलायला आणि असा काय लाला होता बोला त्या वेळेला बोला गायला लागला
हाताला निरा सैन्य झालेला रामाला गिरिया सवयच्या पायाला मीराबाई सैनीनं निद्री जागी झाली जवळ करून घर होती लोटत त्याच वेळा बेळगावाने विचार केला म्हणाला अक्का तुझ्या नावावरती वाडा केलाय पत्र तुझ्या स्वद्याने केलं त्याच वेळेला आणि असं पत्र स्वतःने केले म्हणून करता त्या जाग्याला कामावर पत्र घेतलं उशाला निद्रा सैन झाली रामाची रात्र क्रमली सवयच्या पार मात्र त्याच वेळेला आणि अशी सवयच्या पाऱ्याला काय करणे झाली मात्र त्या वेळेला सवयच्या पाराला दिवसाच्या गोंड्याला हिराबाई जाईने निद्री जागी झाली संधी सवळ्यानं केलं वाडा लागली होत्या आता लोटाय त्याच वेळेला आणि असा वाडा लोटत असताना मात्र त्या जाग्याला वाडा लोटत लोटत ते झोपलेल्या बायांच्या जवळ गेली आणि जाऊन काय लागली होत्या आता बोलायला बोलायला लागली सांगायला लागली बोलायला लागली सांगायला तुमच्या मार्गाने तुम्ही आता जावा त्याच वेळा रामाची रात्र गेल्या करमून त्या वेळा आणि अशी रामा रात्र करमून सवयच्या पाऱ्याला त्या जाग्याला त्यावेळी अक्का मायवा काय लागल्या आता बोलायला बाई ग वाडा आमचा जा म्हणतीस कुणाला सांग मात्र त्याच वेळेला आणि अशी लाली होती बोलाय त्या वेळेला त्यावेळी एक हिराबाई जरी लागली बोलायला रात्रात राया जागा दिला तुम्हाला वाडा कसा तुमचा जरा सांगा मला त्या वेळेला बोलायला याला गेली सांगायला लागली सवयच्या पाऱ्याला सवयच्या पाऱ्याला आम्ही नाही जाणार वाडा नाही सोडणार त्याच वेळेला आणि अशी लाली होती काय बोलाय मात्र त्या वेळेला जवळच्या पाऱ्याला लागला दोघींचा तंटा त्याच वेळेला तंटा लागला पण तंटा काय मिटला त्या वेळेला आणि असा काय तंटा मोठा लागला मात्र त्या जाग्याला हिराबाई जैनीने विचार केला म्हणाला यांच्या संघ भांडण्यात काय अर्थ नाही निघून म्हणून गेली होती कुणाच्या जाग्याला आणि अशी निघून गेली होती त्यांच्या जाग्याला मात्र त्या वेळेला चावडी कंट्याला कंट्याला वडगाव गाव जरी सिटी असली तर इथं मेंढरे बी आहेत मेंढके बी आहेत पण आता बघितलं तर मेंढक्यांचा परिस्थिती लय वाईट आहे मेंढक्याचं लग्न करायचं म्हटलं की पोरगी बघायचं जर सांगितलं तर पोर काय करतंय राखतंय जमायचं नाही तुमचं आमचं नाही पण आता बघा
पुण्या सर्व्हिसला नोकरदार करणारा मेंढका नवरा नको, पण पुण्या सर्व्हिसला आहे बर तो मुलगा आता मुलीसनी पाहिजे असते. पण लॉकडाऊनच्या काळात कळाले की काय ते पुन्हा सर्व्हिसवाला भारी का आपला मेंढका भारी. मेंढका भारी होता तो. पण जगात आपले किती नाव मोठा आहे बघ. बर अवधनायाचा धनगर नाव जगात गाजतया, मेंढीची दौलत मोठी असूनी काही केलाय गुन्हा मेंढक्याचं लग्न करेना, काही केलाय गुन्हा मेंढक्याचं लग्न करेना. मेंढकीने तर ओळखलं या काय ते आता आपले लग्न होत नाही, आपले मेंढर बंद करायचे, हाता डबा घ्यायचा आणि एमआरसीत कामाला जायचं. तरी पोरगी जायबा फास्ट आहे, 4-6 महिने बंद करेल आणि परत लग्न झालं की आणि हातात काढून मेंढाला उभा राहील. म्हणून मेंढक्याला अजिबात द्यायचं नाही. अहो मेंढक्याच्या बाबतीत असं काय घडतया, काही केलाय गुन्हा त्यांचं लग्न करेना, काही केलाय गुन्हा मेंढक्याचं लग्न करेना. जरी त्या पुरगीचा मेंढका असला तरी बी पुरगी म्हणते अजिबात पप्पा जमायचं नाही.